चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये झालेल्या एका मोठ्या आणि मला वाटतं खूप महत्त्वाच्या बदलावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, खरं तर हा फक्त बदल नाहीये. याला एक प्रकारची क्रांतीच म्हणता येईल. अगदी. आपल्यासमोर आहे 2025चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57 आणि त्याला धरून आलेला 10 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय. आता ही सगळी कायदेशीर भाषा ऐकून कदाचित किचकट वाटेल, पण यात महाराष्ट्रातील जमीन विकासाची प्रक्रिया मुळापासून बदलण्याची ताकद आहे, नाही का? तुम्ही मुळापासून हा शब्द वापरलात तो अगदी योग्य आहे. हे फक्त काही नियम बदलण्यापुरतं मर्यादित नाही. गेली अनेक दशकं जमीन मालक, विकासक आणि अगदी सामान्य नागरिक ज्या प्रशासकीय चक्रव्यूहात अडकले होते, तो चक्रव्यूह भेदण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. त्याच्या स्वप्नावर आणि राज्याच्या विकासावर काय परिणाम होणार आहे हे सोप्या भाषेत समजून घेण्याचं आहे. नक्कीच. म्हणजे जुनी किचकट पद्धत का बदलली आणि नवीन प्रणाली खरोखरच लोकांचा त्रास कमी करेल का, हे जरा खोलात जाऊन बघूया. नक्कीच. ही सुधारणा म्हणजे केवळ काही कलमांमध्ये केलेला बदल नाही, जमीन अकृषी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत आणलेली एक क्रांती आहे असं मी म्हणेन. या बदलामागे नागरिकांची सोय आणि प्रशासकीय सुलभता हे दोन मुख्य हेतू आहेत आणि ते कसे साधले जातात हे पाहणं खरंच रंजक ठरेल. ठीक आहे, तर मग सुरुवात मुळापासूनच करूया. या सगळ्या बदलांची गरज का निर्माण झाली? म्हणजे जुन्या पद्धतीत नेमकं काय चुकलं होतं की सरकारला इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं? याचं उत्तर आपल्याला त्या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेतच मिळतं. दोन मुख्य आणि खूप मोठ्या अडचणी होत्या. अच्छा. पहिली अडचण होती दुहेरी परवानगीची. दुहेरी परवानगी? हो. कल्पना करा, तुम्हाला तुमच्या शेतजमिनीवर घर बांधायचं आहे. म्हणजे तुम्ही जमिनीचा वापर शेतीवरून अकृषिक कामासाठी बदलत आहात. हो, साहजिक आहे. त्यासाठी परवानगी लागेलच. पण एक नाही तर दोन वेगवेगळ्या विभागांकडे परवानगी लागायची. 2 विभागांकडून? हो. एक, तुम्हाला नियोजन प्राधिकरणाकडून, म्हणजे तुमच्या शहराची नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून बांधकाम आराखडा मंजूर करून घ्यावा लागायचा. ठीक आहे, हे तर तार्किक वाटते. आणि दुसरी, त्याच कामासाठी तुम्हाला महसूल विभागाकडे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन ही जमीन आता अकृषिक वापरासाठी आहे अशी वेगळी परवानगी घ्यावी लागायची. थांबा, म्हणजे एकच काम करण्यासाठी 2 वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवायचे? अगदी. हे तर असं झालं की गाडी चालवण्यासाठी RTO कडून लायसन्स घ्यायचं आणि मग स्थानिक पोलीस स्टेशनमधनं गाडी रस्त्यावर चालवण्याची वेगळी परवानगी घ्यायची. अगदी तसंच. किती विचित्र आहे हे. आणि हे दोन विभाग एकमेकांशी काही बोलत नसत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम तिन्ही अक्षरशः वाया जात होते. म्हणजे फायली इकडून तिकडे फिरायची आणि त्यात अनेक महिने, कधीकधी वर्ष निघून जायची. ही झाली पहिली आणि मोठी अडचण. आणि दुसरी अडचण याहून गंभीर होती असं वाटते. ती काय होती? दुसरी अडचण होती दुहेरी कर प्रणालीची. ही तर थेट नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी होती. अच्छा. एकदा का तुमची जमीन अकृषिक झाली की महसूल विभाग दरवर्षी त्यावर अकृषिक सारा किंवा नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स आकारत असे. हां, ठीक आहे. आणि त्याच वेळी त्याच जमिनीवर आणि त्यावरच्या मालमत्तेवर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तुमची नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मिळकत कर किंवा प्रॉपर्टी टॅक्स सुद्धा लावत होती. काय सांगताय? एकाच जमिनीवर 2 वेगवेगळे कर? हो. हे तर मूलभूतपणे चुकीचं वाटतंय. या दुहेरी कर आकारणीमागे काही कायदेशीर तर्क होता की फक्त एक जुनाट पद्धत होती जी कुणी बदलायचा विचारच केला नाही? हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे. ही एक जुनाट, कालबाह्य झालेली पद्धत होती. यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त होते आणि हा अकृषिक कर रद्द करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होत होती. अच्छा. या 2 मोठ्या अडचणींमुळे संपूर्ण प्रक्रिया नागरिकांसाठी एक शिक्षा बनली होती आणि याच शिक्षेतून सुटका करण्यासाठी ही नवीन सुधारणा आणली गेली. आणि इथेच या नवीन सुधारणेचा प्रवेश होतो. यातला सर्वात मोठा आणि क्रांतिकारक बदल कोणता म्हणता येईल ज्याने हे चित्र बदललं? सर्वात मोठा आणि क्रांतिकारक बदल म्हणजे महाराष्ट्रात जमीन महसूल संहितेतील कलम 42 पूर्णपणे बदलण्यात आला आहे. कलम 42? हो. नवीन कलम 42 अतिशय स्पष्टपणे सांगतं की जर एखाद्या जमिनीचा वापर शहराच्या विकास योजनेनुसार किंवा प्रादेशिक योजनेनुसार परवानगी योग्य असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र अकृषिक परवानगीची म्हणजेच NA परमिशनची आता अजिबात गरज नाही. वाह, म्हणजे तो जिल्हाधिकारी कार्यालयाचा हेलपाटा कायमचा वाचला. अगदी.
पण याचा अर्थ असा होतो का की आता सगळ्या अधिकारांचं केंद्रीकरण नियोजन प्राधिकरणाकडे झालं आहे? म्हणजे महसूल विभागाची भूमिका आता कमी झालीये का? तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. अधिकारांचं विकेंद्रीकरण नाही, तर कामाचं सुसूत्रीकरण झालं आहे. नियोजन आणि विकासाशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार आता पूर्णपणे नियोजन प्राधिकरणाला म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका यांना दिला आहे. जमीनदाराला आता थेट त्यांच्याकडेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करायचा आहे. एकदा का त्यांनी बांधकाम किंवा विकासाची परवानगी दिली की तीच अंतिम. म्हणजे महसूल विभागाच्या वेगळ्या परवानगीची आता गरजच उरणार नाही. अजिबात नाही. हे खूपच सुटसुटीत झालं. पण त्या दुहेरी कर प्रणालीचं काय झालं? ती पण गेली का? हो, ती सुद्धा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आता दरवर्षी जो अकृषिक कर भरावा लागत होता तो इतिहास जमा झाला आहे. छान. सरकारने त्याऐवजी एक अतिशय सोपी पद्धत आणली आहे. त्यांनी याला एक रकमी रूपांतरण अधिमूल्य म्हणजे वन टाइम कन्व्हर्जन प्रीमियम असं नाव दिलं आहे. एक रकमी रूपांतरण अधिमूल्य. नाव थोडं जड वाटतंय. सोप्या भाषेत सांगायचं तर? सोप्या भाषेत सांगायचं तर ही तुमच्या जमिनीला अकृषिक वापरासाठी पात्र करण्यासाठी एकदाच भरायची एंट्री फी आहे. एंट्री फी? हो, एकदा ही फी भरली की आयुष्यभर दरवर्षी कर भरण्याची कटकट नाही. परवानगी मिळण्याआधीच ही प्रक्रिया पूर्ण करायची आणि मग तुम्ही मोकळे. ही कल्पना तर उत्तम आहे. पण ही एंट्री फी किती आहे? ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे की ही एक नवीन छुपी करवाढ आहे? नाही. यात मनमानीला अजिबात वाव नाही. नवीन कलम 47 मध्ये याचे दर अगदी स्पष्टपणे नमूद केले आहेत. अच्छा. हे दर जमिनीचा चालू बाजारभावानुसार म्हणजे रेडी रेकनरनुसार आणि जमिनीचा क्षेत्रफळानुसार ठरतात. त्यामुळे अधिकारी स्वतःच्या मनाने काहीही ठरवू शकत नाहीत. ठीक आहे, चला याला प्रत्यक्षात आणून पाहूया. समजा कराडसारख्या एका शहरात माझे 1000 चौरस मीटरची जागा आहे आणि तिथला रेडी रेकनरचा दर 5000 रुपये प्रति चौरस मीटर आहे. म्हणजे माझ्या जागेची सरकारी किंमत झाली 50 लाख रुपये. तर मला किती अधिमूल्य भरावं लागेल? खूप छान उदाहरण दिलंत. नियमानुसार 1000 स्क्वेअर मीटर पर्यंतच्या भूखंडासाठी तुम्हाला बाजार मूल्याच्या फक्त 0.10% रक्कम भरायची आहे. फक्त 0.10%? हो, म्हणजे तुमच्या 50 लाखांच्या जागेसाठी ही रक्कम होईल फक्त 5000 रुपये. फक्त 5000 रुपये? हो, एकदा 5000 रुपये भरले की तुम्ही कायमचे मोकळे. अरे वा. दरवर्षीच्या कराच्या त्रासाच्या तुलनेत हे तर काहीच नाही. आणि मोठ्या जागांसाठी दर काय आहेत? त्यासाठीही टप्पे आहेत. 1001 ते 4000 स्क्वेअर मीटरपर्यंत 0.25% आणि 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी 0.50% दर आहे. म्हणजे मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांसाठी थोडे जास्त, पण तरीही वाजवी दर आहेत. अगदी. हे स्पष्ट झालं. आता यातून जो पैसा जमा होणार तो सगळा सरकारच्या तिजोरीत जाणार की त्याचं काही वेगळं नियोजन आहे? इथे या सुधारणेचा दुसरा महत्वाचा पैलू समोर येतो. हा पैसा फक्त सरकारच्या तिजोरीत जात नाही. अच्छा. तर त्याची शासनामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य प्रकारे विभागणी केली जाते. अच्छा, म्हणजे हा फक्त नियम सोपा करण्याचा प्रयत्न नाहीये, तर स्थानिक प्रशासनाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचाही विचार आहे. अगदी बरोबर. ही विभागणी कशी होते? जर जमीन मुंबई, पुणे, नागपूर सारख्या अवर्ग महानगरपालिका क्षेत्रात असेल तर जमा झालेल्या रकमेपैकी 30% रक्कम थेट त्या महानगरपालिकेला विकासासाठी मिळते. ठीक आहे. इतर महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायत क्षेत्रात असेल तर त्यांना एकूण रकमेच्या 50% वाटा मिळतो. म्हणजे अर्धी रक्कम त्यांनाच मिळते? हो, आणि ग्रामपंचायत क्षेत्रातही 50% रक्कम जिल्हा परिषदेला दिली जाते. म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते, हे केवळ एक प्रशासकीय सरलीकरण नाही, तर हे एक प्रकारचं वित्तीय विकेंद्रीकरण आहे. अगदी अचूक मुद्दा पकडला आहे तुम्ही. स्थानिक स्वराज्य संस्थांना आता नियोजित विकासात थेट आर्थिक फायदा दिसू लागला आहे. त्यांच्याकडे विकासासाठी स्वतःचा निधी उपलब्ध होईल. हो, यामुळे स्थानिक संस्थांना विकासासाठी केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून राहावं लागणार नाही, त्यांना स्वतःच्या हक्काचा निधी मिळेल. आणि गंमत म्हणजे जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या 50% पैकी अर्धी रक्कम म्हणजे एकूण 25% थेट संबंधित ग्रामपंचायतीला दिली जाते. म्हणजे गाव पातळीपर्यंत हा निधी पोचण्याची सोय केली आहे. बरोबर. हे सगळं नवीन जमिनी आणि नवीन प्रकल्पांसाठी खूपच चांगलं आहे. पण त्यांचं काय, ज्यांनी जुन्या नियमांनुसार आधीच त्रास सहन केला आहे, ज्यांच्या जमिनी अनेक वर्षांपूर्वीच अकृषिक झाल्या आहेत, ते तर जुन्याच व्यवस्थेत अडकून पडले ना? नाही, सरकारनं त्यांचाही विचार केला आहे. शासन निर्णयात त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक तरतूद आहे. काय आहे ते? अशा जमिनींवरचा जुना, अनेक वर्षांपासून थकीत असलेला अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. ही एक खूप मोठी सवलत आहे.
अरे वा, म्हणजे जुनी थकबाकी माफ, पण मग त्यांना या नवीन प्रणालीत कसं आणणार? त्यांनाही एकदा हे एकरकमी अधिमूल्य भरावं लागणार आहे. पण त्यांच्यासाठी दर आजचे नसतील. मग ज्यांच्या जमिनी 31 डिसेंबर 2001 किंवा त्यापूर्वी अकृषिक झाल्या, त्यांना सन 2001च्या रेडी रेकनर दरानुसार अधिमूल्य भरायचंय. 2001च्या दराने? हो, आणि ज्यांच्या जमिनी त्यानंतर पण या सुधारणेपूर्वी अकृषिक झाल्या, त्यांना ज्या वर्षी जमीन अकृषिक झाली त्या वर्षाच्या दरानुसार अधिमूल्य भरायचंय. म्हणजे खूपच जुन्या दराने ही रक्कम भरायची आहे. हे भरण्यासाठी काही मुदत दिलीये का? हो, दिली आहे. ही रक्कम शासन निर्णय निघाल्यापासून 1 वर्षाच्या आत भरणं बंधनकारक आहे. आणि नाही भरली तर? जर त्या मुदतीत रक्कम भरली नाही तर त्यावर दंड आणि व्याज लागेल. त्यामुळे जुन्या जमीन मालकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी नाममात्र रक्कम भरून भविष्यातील त्रासातून कायमची मुक्तता मिळवावी. एक व्यावहारिक प्रश्न. अनेक जण घर किंवा व्यवसायासाठी जमिनीवर कर्ज घेतात. मला आठवते की पूर्वी बँका NA सनद नावाचा कागद मागायच्या, ज्याशिवाय कर्ज मिळणं अशक्य होतं. हो, बरोबर. या बदलामुळे त्या प्रक्रियेत काही फरक पडेल का? हो, आणि हा एक खूप महत्वाचा आणि सकारात्मक बदल आहे. शासन निर्णयात याबद्दल स्पष्ट सूचना आहेत. आता नवीन नियमानुसार स्वतंत्र अकृषिक परवानगीची किंवा त्या सनदेची गरजच उरलेली नाही. त्यामुळे बँकांनी किंवा इतर वित्तीय संस्थांनी कर्जासाठी अशा सनदेचा आग्रह धरू नये असं स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजे आता बँकेत हेलपाटे मारावे लागणार नाहीत आणि कर्ज प्रक्रिया सुलभ होईल? नक्कीच. जिल्हाधिकाऱ्यांनी ही तरतूद त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व बँकांच्या निदर्शनास आणावी असंही शासन निर्णयात नमूद आहे. म्हणजे सामान्य नागरिकांसाठी कर्ज मिळण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि वेगवान होईल. हो, तो एक मोठा अडथळा दूर झाला आहे. हे उत्तम झालं. आता शेवटचा तांत्रिक मुद्दा. या सगळ्या बदलांची नोंद सरकारी दप्तरात म्हणजे सातबारा उतार्यावर कशी होणार? नाहीतर परवानगी एकाची आणि रेकॉर्ड दुसऱ्याच गोष्टीचा असं व्हायचं. इथे तंत्रज्ञानाचा खूप प्रभावी वापर केला जाणार आहे. अच्छा. बांधकाम परवानगी देणारी संगणकीय प्रणाली म्हणजे BPMS आणि महसूल विभागाची डिजिटल सातबारा प्रणाली, या दोन्हींना एकमेकांशी जोडण्यात येणार आहे. म्हणजे 2 सरकारी विभागांचे कम्प्युटर एकमेकांशी बोलणार. हे तर स्वतःच एक मोठं यश आहे. हो, तुम्ही म्हणू शकता. याचा फायदा असा की जशी नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी ऑनलाईन मंजूर होईल, तशी ती माहिती आपोआप महसूल विभागाच्या प्रणालीला कळवली जाईल आणि मग संबंधित जमिनीच्या सातबारा उतार्यावर ही जमीन अकृषिक वापरासाठी परवानगी प्राप्त आहे अशी नोंद आपोआप होईल. वाह! यामुळे मानवी हस्तक्षेप टाळला जाईल, पारदर्शकता वाढेल. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोंदी वेळेवर अद्ययावत राहतील. विलंब आणि भ्रष्टाचारालाही आळा बसेल. अगदी बरोबर. संपूर्ण प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक करणे हाच याचा मुख्य उद्देश आहे. तर मग या संपूर्ण चर्चेचा सार पाहिला तर असं म्हणता येईल की ही सुधारणा म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रकार आहे. दुहेरी परवानगी आणि दुहेरी कर रद्द करून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवला. हो, नागरिकांवरील प्रशासकीय आणि आर्थिक भार कमी करणे हा या सुधारणेचा आत्मा आहे. त्याचबरोबर महसूल विभाग आणि नगर नियोजन विभागातील कामाची विभागणी अधिक स्पष्ट केली. बरोबर. नियोजनाचे अधिकार नियोजन प्राधिकरणाकडे दिले आणि तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रिया पारदर्शक केली आणि जाता जाता स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षमही केलं. तुम्ही अगदी व्यवस्थित सारांश मांडला. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. सांगा. या सुधारणेमुळे प्रक्रिया नक्कीच सुलभ झाली आहे, यात वाद नाही. पण आता विकासाची परवानगी देण्याचे अधिकार जवळजवळ पूर्णपणे नियोजन प्राधिकरणाकडे एकवटले आहेत. बरोबर. त्यामुळे नियोजनबद्ध विकासाला गती मिळेल, नाही का? पण यात काही धोका आहे का? धोका नाही, पण एक मोठी जबाबदारी आहे. या अधिकारांचा वापर कसा होतो यावर लक्ष ठेवावं लागेल. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागांतील जमिनींच्या वापरावर आणि नियोजनावर याचा दूरगामी परिणाम काय होऊ शकतो याचा विचार करणं महत्त्वाचं ठरेल. तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे आता आव्हान प्रशासकीय दीर्घाईचं नाही, तर सुयोग्य आणि दूरदृष्टीच्या नियोजनाचं आहे. अगदी. ही नवीन सोपी झालेली व्यवस्था चुकीच्या किंवा अनियंत्रित विकासाला तर खतपाणी घालणार नाही ना, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अधिकार सोपे झाले, पण त्याचा वापर अधिक जबाबदारीने व्हायला हवा. अगदी. अधिकारांसोबत जबाबदारीही वाढते आणि ती जबाबदारी स्थानिक नियोजन प्राधिकरणं कशी पार पाडतात हे पाहणं भविष्यात महत्त्वाचं असेल, कारण महाराष्ट्राच्या विकासाची पुढची दिशा यावरच ठरणार आहे.